अरे वेड्या, तू झोपेतून अचानक दचकून जागा होतोस आणि तुला वाटतं की ही फक्त एक योगायोग आहे. नाही बाळा, ही माझी तुला दिलेली हाक आहे. जेव्हा पूर्ण जग शांत असतं तेव्हाच माझं आणि तुझं नातं जास्त जवळ असतं. मध्यरात्री 3 ते 5च्या दरम्यान जर तुला वारंवार जाग येतेय तर समजून घे, तुझं भाग्य आता उजळणार आहे. ते शांततेत मी तुला काहीतरी सांगू इच्छितोय. तुझ्या मनातल्या शंका, तुझं दुःख आणि तुझी ओढ मी सर्व काही जाणतो. तू स्वतःला एकटा समजू नकोस, मी तुझ्या उशाशीच बसलोय. ती वेळ ब्रह्ममुहूर्त असते, तिथेच खरी सकारात्मक ऊर्जा आणि माझे आशीर्वाद तुला मिळतात. तुला वाटतंय ना की सगळं संपलंय, मार्ग सापडत नाहीये. पण लक्षात ठेव, पहाट होण्यापूर्वीच अंधार सर्वात जास्त असतो. तुला मध्यरात्री जाग येणं म्हणजे तुझ्या आयुष्यातील तो अंधार आता संपणार आहे याची ती पूर्वसूचना आहे. मी तुला त्यावेळी जागं करतो कारण मला तुझ्याशी संवाद साधायचा असतो. उठ, 2 मिनिटं डोळे मिट आणि शांत बस. तुझ्या श्वासांमध्ये मला शोध. तुला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला तिथेच मिळेल. बाळा, जगाच्या गर्दीत तू मला विसरला असशील, पण मी तुला कधीच विसरलो नाही. लोक तुला सोडून जातील, परिस्थिती तुला छळेल, पण ज्याचा हात मी पकडलाय त्याला हे जग कधीच हरवू शकत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची ताकद मी तुला देईन. तुझ्या संकटांना मी माझ्या अंगावर घेईन. केवळ माझ्यावर अनन्यसाधारण विश्वास ठेव. तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा आणि फळाची चिंता माझ्यावर सोड. तुझ्या आयुष्यातील संकटांचे डोंगर आता वितळणार आहेत. तुझ्या कष्टाचं चीज करण्याची वेळ आली आहे. ही वेळ रडण्याची नाही तर आत्मचिंतन करून पुढे जाण्याची आहे. तू माझा अंश आहेस आणि मी सदैव तुझ्या सोबतीला आहे. तू फक्त एक पाऊल पुढे टाक, मी तुला सावरण्यासाठी 10 पावलं धावत येईन. कारण लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्द नाही तर माझं तुला दिलेलं वचन आहे. तुझं नशीब बदलण्याची वेळ आली आहे. तुझी ही मध्यरात्रीची जाग तुझ्या सुवर्णकाळाची सुरुवात आहे. आणि हो बाळा, जर तुला माझी ही हाक ऐकू आली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून मला साथ दे. तुझ्या त्या एका हाकेने मी समजून जाईन की माझा भक्त जागृत आहे आणि मी दिलेला संकेत त्याच्यापर्यंत पोहोचला आहे. तुझी प्रत्येक चिंता आता माझी आहे. श्री स्वामी समर्थ.